आजही आमचा तुमच्यावर विश्वास आहे. वडकुते साहेब, तुम्हाला आम्हाला एक भलं मोठं डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीला जायचंय. जायचं की नाही? जायचं की नाही? आता पुढचं ऐका. पुढचं मुख्यमंत्री महोदय गुगे साहेब कुठे आहेत? गुगे साहेब कुठे आहेत? साहेब पुढे एक हो. आपण मागे राहून कसं चालेल? माझं म्हणणं काय आहे? हे बघा, हा महाराष्ट्र बघायचा आहे का तुम्हाला? मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असेल, मी नेहमी माझ्या भाषणामधून सांगतो, महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, पोहरा देवीला चला, तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. भगवान गडावर चला, तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. तुम्हाला माळेगावच्या खंडोबाला चला, तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल. जेजुरीच्या खंडोबाला चला, नाहीतर आरेवाडीच्या बिरोबाला चला, नाहीतर मडीला भटक्यांची पंढरी ज्या गडाला म्हटलं जातं त्या मडीला चला, तुम्हाला 18 पगड जाती बघायला मिळतील. मग अरण आहे, मग चौंडी आहे, मग कटगुण आहे, मग नायगाव आहे, नरसी नामदेव आहे, गंगाखेड आहे, मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या पदस्पर्शानं पवन झालेला औंढा नागनाथ आहे. अरे आम्ही 18 पगड जातीची माणसं आहोत. कोणतरी झुंडीनं आलं तिथं मुंबईमध्ये लोकांना हिडीस प्रकारे. अरे आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. राष्ट्र, देव, धर्म, इथली माती, इथली नाती, इथली गोती. अरे आम्ही कधीही इथल्या मातीच्या विरोधामध्ये कुठल्या ओबीसीनं बंड केलं नाही. आम्ही झुंडीनं येऊ शकलो नाही, आम्ही मोर्चा काढू शकत नाही, असा तुमचा जर गैरसमज झाला असेल तर कमनोरीमधनं हा एल्गार पुकारला गेलाय.